सो या जरा इंग्लिशमध्ये सांगते, आता आपण कोकणी भाषेत सांगतो की आता जो माणूस ही पेटी घेतो त्याच्या आयुष्यात भरभराट होती, कारण ही पेटी त्याच्यामुळे काय होतं की या त्यामुळे 10,000ची पहिली सरसर 1,08,000. अच्छा 1,08,000. आणि मी 1,08,000ला एक पेटी विकल्याचं या ठिकाणी जाहीर करतो आणि साहेबांना विनंती करतो की सर प्लीज कम इन द फ्रंट. ओके, अँड क्रेडिट गोज टू ऑल द लकी फार्मर्स. मिस्टर संजय यादवराव साहेबांची देणी या आपल्याच्या भेटीला स्वीकार करा. Hi friends, this is Agnello Rajesh. I am chairman for St. Angelo's VNC Ventures. We are into multiple businesses in education, in real estate development, in hospitality and multiple other activities. It was a pleasure being here today, and today it was the launch of Myco. Myco is a fantastic idea. My in Marathi means mother and Ko means Konkan. So I am also from Konkan, I am from Vasai, and it was a very proud moment that three ladies together have got together and created this brand Myco, where they are going to make sure that every farmer can be able to reach their mango to the house of the buyer. Fantastic movement. This is the time of the need that we support our farmers, and farm to home is a fantastic theme. And how can you do that? With technology. So Myco is a completely digital platform backed up by their husbands, Sanjay Yadav Rao, Sushant Rao Rane and Ajit Marathe, who have backed up their wives to take this initiative to the public and to the world. Thousands of patties that you call, like these are going to be exported to Europe, Australia, New Zealand, UK, US, all across the world. And it's a proud moment that we could be a part of this event today at Courtyard by Marriott in Andheri. And having a mango auction in a 5-star property is a good sign that today there is this time where the farmers will be progressing, because they'll get the right prices, they'll get the right respect for their product, and it will be an amazing experience altogether. Me and my friends, my organization, we will be supporting this movement big time, and you too can support this new dynamic brand Myco from Konkan. Thank you so much. आजपर्यंत रुमालाखाली हात टाकून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे लिलाव खूप झाले. हा राज्यातला आणि कोकणाच्या हापूस आंब्यासाठीचा पहिला लिलाव
ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची पहिली पेटी, मुहूर्ताची पेटी ही 1,08,000 रुपयांना विकली गेली आणि आज 10 मानाच्या पेट्यांचा लिलाव झाला. हा लिलाव सिम्बॉलिक आहे. कोकणातला हापूस स्वस्तात विकण्यासाठी ही मुवमेंट नाही, तर कोकणातला हापूस दर्जेदार विकण्यासाठी आणि ज्यांना दर्जेदार जगातलं बेस्ट अल्फान्सो खायचं आहे त्यांच्यासाठीची मुवमेंट आहे. आणि ह्या दर्जेदार हापूस पिकवणारा, वर्षभर त्याच्या बागेत काम करणारा, त्याच्यासाठी प्रचंड परिश्रम घेणारा, सावलीमध्ये आंबे काढणारा, सावलीमध्ये आडीत टाकणारा आणि सावलीमध्ये मुंबईत आणणारा, त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती पोटच्या पोरासारखी त्या आंब्याची काळजी घेणारा असा जो शेतकरी आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. तो माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, त्याची पोरं इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकली पाहिजेत, त्याला बंगला बांधता आला पाहिजे, माझा आंबा बागायतदार मर्सिडीजमधून फिरला पाहिजे, याकरताची ही मुवमेंट आहे. त्यामुळे स्वस्तात आंबे मिळावेत, थेट आंबे मिळावेत अशा स्वरूपाचा दृष्टिकोन नसून जगातल्या सगळ्यात सुंदर आंबा जो जो डिझर्व करतो त्या कन्झ्युमरपर्यंत जावा, त्याने त्याचा चांगला भाव द्यावा आणि त्यातनं त्या शेतकरी समृद्ध व्हावा, याकरताची ही मुवमेंट आहे. आणि आज राजेश अथाडे या आमच्या उद्योजक मित्राने पहिली पेटी 1,08,000ला घेतली आहे आणि अजित मराठे, सुशांत रावराणेसारखे 2 कॉर्पोरेट वर्ल्डमधले शिलेदार आणि सगळी टीम कामाला लागले. भविष्यामध्ये हापूस हा ग्लॅमरस आहेच, पण त्याचं ग्लॅमर हे अगदी अमेरिकेत, युरोपमध्ये आणि जगभरात पोहोचवण्याचं काम मायको हा हापूसचा ब्रँड करणार आहे. आणि मायको हा खऱ्या अर्थाने माहेरवशनीचा ब्रँड, हा खऱ्या अर्थाने माई म्हणजे आईचा ब्रँड, खऱ्या अर्थाने माय कोकण म्हणजे जगातल्या सगळ्यात समृद्ध निसर्गभूमीचा ब्रँड हा खऱ्या अर्थाने जगभर नेण्याचं काम आणि जगातला सर्वात प्रतिष्ठेचा ब्रँड करण्याचं काम ही आमची सर्व उद्योजकांची टीम, ग्लोबल कोकणची टीम, कोकण भूमी प्रतिष्ठानची टीम हे सगळं करणार आहे. आणि आज राज्याचे विरोधी पक्ष नेते, एक छोटासा कार्यक्रम होता पण राज्याचे विरोधी पक्ष नेते इथे उपस्थित होते. आमच्या ग्लोबल कोकणचे अध्यक्ष भाई जगताप आमदार आहेत किंवा शेखर निकम आहेत, जे चिपळूणमधले व्हिजनरी आमदार आहेत, अनेक मान्यवर, अनेक सेलिब्रिटीज. आज कोविडमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना बोलवता न आलं, पण खूप जण आले आणि मला वाटतं हा अतिशय इमोशनल, प्रत्येक कोकणी माणसाच्या मनाला भिडणारा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम झाला. माझ्या मते टेक्नॉलॉजीच्या मदतीने जे आपण अचीव करू शकतो ते सगळं काय शक्य होईल विथ द ब्रँड ऑफ मायको. आणि संजय यादवराव, ग्लोबल कोकण, सुशांत रावराणे, अजित मराठे आणि त्यांच्या मिसेस हे जे एकत्रित येऊन जे कार्य करत आहेत, जिथे शेतकऱ्याला याचा भरपूर लाभ मिळू शकतो, याचं उदाहरण म्हणजे आजचं हे ऑक्शन. फार चांगल्या लोकेशनवर घडवलेलं हे ऑक्शन आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये अशा टाईपची जी मंडळी जी पुढे येते आणि शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजीचा आधार देते आणि मार्केटचा एक्सपोजर देते किंवा मार्केटचा ॲक्सेस देते, त्यामुळे त्यांची परिस्थिती देखील बदलेल. आणि जसे संजय यादवराव म्हणाले त्याचप्रमाणे शेतकरीसुद्धा स्वतःचा बंगला बांधेल आणि मर्सिडीज गाडीमध्ये फिरू शकेल. कारण शेवटी काही झालं तरी आपल्याला चांगले आंबे कसे मिळतील याचा जर मार्ग मायको हा घडवून आणू शकत असेल तर नक्कीच आमच्यासारख्या मंडळींना याचा आनंद घ्यायला मिळेल आणि त्याचा खरा मोल आम्ही देऊ. ह्याचा विचार करता की हे पैसे कोकणात जर परत गेले तर कोकणाची प्रगती होईल, अजून चांगले आंबे येतील आणि आम्हाला कायमस्वरूपी चांगल्या आंब्यांचा सप्लाय राहीलच. त्याच्या व्यतिरिक्त जगभरात कोकणातला आंबा जर गेला, हापूस आंबा, अल्फान्सो आंबा, तर आपली प्रतिष्ठा वाढेल, कोकणातली प्रतिष्ठा वाढेल आणि आपल्या देशाची देखील प्रतिष्ठा वाढेल. अशी कल्पना जी यांनी राबवलेली आहे संजय यादवरावांनी, तर त्यांना आमच्यातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. Hi, I'm Supriya Marathe and it gives me immense pride to launch India's first of its kind technology platform, which is Myco, India's first mango tech platform, which is going to connect directly farmers to the consumers. So till now we had this concept of farm to home, but what Myco is going to bring is farmers to home, and it gives me immense pride to associate with Global Kokan Bhumi Pratishthan,
Mr. Suresh Prabhu's initiative and Mr. Sanjay Yadav Rao's efforts to make this possible. Thank you. Hello everyone, being a part of MICO team, I am here to proudly announce that we have already exported 30 petis, that is 30 dozens of MICO branded mangoes to UK, which was sold at the rate of 1 petty, that is 1 dozen petty at the rate of 51 pounds. So again we are planning here to to export mangoes to UK, Germany, some of the countries in the European countries, US, then also in some of the Gulf countries. We have already received support from the APEDA, that is the agency which supports for the export of farmers, and arranging meeting with the farmers and exporters so that it will be helpful for betterment of the Konkan farmers. कोकणभूमी आणि ग्लोबल कोकणच्या माध्यमातून करोनामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की फार्मर्सला डायरेक्ट बाजारपेठ जर दिली तर त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्यासाठी आपण हा मायकोटेक प्लॅटफॉर्म रेडी केलेला आहे. याच्यामध्ये आपण 500 फार्मर्सला एकत्र करून त्यांचा हा प्लॅटफॉर्म रेडी केला आहे आणि त्याच्यामधून आता आपण देशभरात जगभरात आंबा विक्रीसाठी उपलब्ध करत आहोत.